यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आले हो आले 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 गणपती बाप्पा आले आले। गणेशोत्सव म्हटलं की कोकणातील लोकांचा जिव्हाळ्याचा सण। या गणपती सणासाठी विदेशात असलेले कोकणी लोक आपल्या गावी येतात आणि गणरायाची भक्तिभावे सेवा करतात। गणेशोत्सवात कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात ढवळ कुटुंबियांनी एकत्र कुटुंब पद्धती कायम ठेवली आहे। हो, म्हणजे आमच्या जसं आम्ही माहेरी होतो त्यावेळी आमचं कसं होता, म्हणजे एकच गणपती होता। म्हणजे त्यावेळी कसं आम्ही करायचो, आपलंच घर आपलाच गणपती, म्हणजे आपणच जेवण करायचं। पण इथे ज्यावेळी मी लग्न होऊन या घोडके गावात आली, मग त्यावेळी आमचं कसं होतं, हे सहकुटुंब आहे। म्हणजे या घरात आमचे एक 12 ते 13 कुटुंब आहेत आणि या कुटुंबाची लोकसंख्या नाही म्हटल्यास तरी लहान ते मोठ्यांपासून एक 50 ते 100 पर्यंत म्हणजे कुटुंब संख्या आहे। आणि आम्ही कसं करतो की येथे सकाळीच आम्ही 10 वाजता येतो। 10 वाजल्यापासून आमचा जेवणाचा कार्यक्रम होतो। इथे गणरायाची पूजा होते। त्याचप्रमाणे आमचं रात्रीचंही जेवण आम्ही इथेच, म्हणजे 11 दिवस आम्ही खेळीमेळी वातावरणात करतो। त्याचप्रमाणे सर्व आमच्या ज्या भगिनी आहेत, म्हणजे ज्या महिला आहेत, त्या आम्ही इथे फुगडीचा कार्यक्रमही खूप उत्साहात साजरा करतो आम्ही। आणि म्हणजे कोणाच्याही मनात अशी काही शंका न करता आम्ही 11 दिवस खूप मजा करतो इथे। सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या या घोडगे गावातील ढवळ कुटुंब नोकरी किंवा व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई, भारताबाहेर देखील आहेत। पण गणपती सणाला हे एकत्र कुटुंब येऊन आपल्या पिढीच्या जुन्या घरात गणरायाची मनोभावे पूजा करतात। आज ढवळ कुटुंबियांची 22 घरे ही घोडगे गावात असून याची 8वी पिढी आहे। ढवळ कुटुंबियांकडून 11 दिवस मनोभावे गणरायाची सेवा केली जाते। आम्ही एकत्र कुटुंबाप्रमाणे एकत्र गणपती करतो। या दरवर्षी सगळ्यांची वेगवेगळी घरं असली तरी या 7 ते 8 पिढी म्हणजे 7वी पिढी आमची सुरू आहे। एकत्र गणपती सकाळी जेवणापासून रात्रीचं जेवण आम्ही एकत्र एका ठिकाणी सगळे कुटुंब आमचं एकत्र येऊन करतं। गणरायाची काय खासियत आहे? कशा मातीचा गणराय बनवला जातो की आता नवीन पद्धतीप्रमाणे? मातीचा गणराय, हाताने बनवलेला गणपती आमची एकच मूर्ती असते दरवर्षी। त्याप्रमाणे आता या पिढ्यानपिढी चालत आल्याप्रमाणे एकच मूर्ती आमच्याकडे गणरायाची आहे। कितवी पिढी तुमची ही गणरायाचा गणेशोत्सव साजरा करते? 7वी पिढी संपूर्ण 8वी सुरू झाली आहे, लहान पिढी।
त्याच्यानंतर 7 पिढ्या तरी आतापर्यंत हे एकत्र कुटुंब एका पद्धतीने आम्ही गणपतीची स्थापना करतो आणि एकत्र 11 दिवस, हा आमचा 12 दिवस असला तरी एकच गणपती 11 दिवस असतो पूर्ण याच्यामध्ये, आणि सगळे एकत्र येऊन एका ठिकाणी आम्ही राहून जेवण वगैरे सगळं एकत्र करतो. आरती, फुगड्या, भजने म्हटली जातात. यामुळे ढवळ यांच्या घरातील वातावरण हे भक्तिमय होऊन जाते. गणपती सणात घोडगे गावात पहिली पूजा ही ढवळ कुटुंबियांच्या गणरायाची केली जाते. तसेच गावात सार्वजनिक आरती सुद्धा याच गणपतीकडून सुरुवात केली जाते. हा गणपती पिढ्यानपिढ्या असलेल्या नवसाला पावणारा गणपती अशी याची ख्याती आहे. समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700. मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.